कोणी आणले तर घ्या. मग आणणाऱ्या पण मस्त आहेत ते, तुम्ही हे इच्छाच करत नाही, मग एकापेक्षा 2 आणून देणार, असं पण होईल ना. मग कमीत कमी इच्छा तर नष्ट करा. एवढं पण करू शकता की नाही. आतमधली इच्छा, आणि आतमध्ये इच्छा म्हणजे आम्ही घेणार नाही असं नाही, पाहिजेच नाही, आम्ही खरेदी करणार नाही, हे नियम नाही. काय पाहिजे नाही, आम्हाला हे इच्छा समाप्त करायचं आहे, आम्ही खरीदणार नाही, एवढं नियम घेतलो ना, मग हेच कोण देईल काय असं इच्छा होईल ना. माहेरून कोणी देईल काय, जाऊ गेली आहे ते आणेल काय, मग त्यांना माहीत झालं तुमचं खरेदीचं काय आहे, नियम आहे, मग ते आणणार की नाही आणणार. म्हणून आपल्या आतमध्ये आपल्याला खरीदायचं नाही असं त्याग नाही करायचं, आम्हाला आतमध्ये इच्छाच करायचं नाही. एवढं साधनं तुम्ही करू शकता. कशाची? साडीची आणि दागिन्याची, एवढंच करू शकता. खाण्याची करू शकणार, रोज पाहिजे ना, असं नाही करू शकणार. तर एवढं पण आपण केलो तर आपण मोक्ष मार्गामध्ये काही परिवर्तन, ह्या ऐकून आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन आलं असं समजा. तो रोगाचं कारण नाही होणार. मग हे इच्छाशक्ती रोखणं म्हणजे थांबणं, देऊ नये, हेच अंतरंग धर्म आहे, आतमधला धर्म आहे. आतमधला धर्म जर आला नाही, तुम्ही लोपी केला आणि जे हासा केला आणि अष्टक केलं, हे सगळं बाहेरचं धर्म आहेत ना. ते बाहेरचा धर्म करता करता जर आतमधले परिणाम, भाव सुधारले नाही, तर हे सगळं तुम्हाला पुण्याचं कारण तर आहे. असं केल्यानंतर पुण्याचं बंद तर होणार आणि संसारामध्ये सुख तर मिळणार, पण तो पुण्य मोक्ष मार्गाला कारण बनणार नाही, मोक्ष घेऊन जाणार नाही. कोणता पुण्य? हे बाहेरचं पुण्य, बाहेरची क्रिया बाहेरचं पुण्य देणार. और आतमधून समजून घेऊन परिणामाला, भावाला स्वच्छ ठेवून जो क्रिया करतात, ते पुण्याबरोबर आपल्याला स्वर्गाबरोबर आपल्याला मोक्ष पण देणार आहे. आणि बाहेरची क्रिया जे असतात, ते बाहेरची क्रिया कशासाठी करायचं? आपल्या भाव परिणामांना सुधारून घेण्यासाठी. ते भाव आमचे शांत असू द्या, ह्यासाठी बाहेरचे व्रत, नियम, नोपी, त्याग, तपस्या करायचं असतंय. आणि बाहेर एवढे सूक्ष्म आहेत, आपण एवढं सूक्ष्म वागतो. असं झालं तर प्रायश्चित घ्यायचं कसं? एवढं थोडंसं आठवण नाही, असं थोडंसं चकलो अरे भीती वाटलं. आमचं काय होतं? व्रत होतं, आणि व्रत होतं तुटलं. आज उपवासचं व्रत होतं आणि माहीत आम्हाला विसरलं, आणि काम करता करता थोडंसं काय लोकांना टेस्ट केलो. मग तुम्हाला भीती वाटतंय की नाही वाटतंय? आठवण आलं की आज आपलं उपवास होतं, मग तुम्ही जाऊन गुरुजवळ काय म्हणणार? आज आमचं उपवास होतं आणि आम्ही आज असं केलो. आज उपवास होतं आणि आपण काय केलं? विसरून थोडंसं पाणी तोंडात घेतलो, आणि जसे तोंडात घेतलो आठवण आला आणि तोंडातून थुकलं. घेऊन गेलो नाही तरी सुद्धा तुम्हाला भीती वाटते की नाही? आमचा उपवास काय झालं? खंडित झालं. आणि तुम्ही गुरुजवळ जाऊन हे सांगता की आम्ही आज असं केलो आणि आम्हाला प्रायश्चित द्या. आणि तुमच्या मनामध्ये काय काय येते जाऊन सांगता काय? आज आम्ही जाऊच्या बद्दल काय विचार केलो, आणि आमच्या परिवाराबद्दल जे काय खोटं विचार आपल्या मनामध्ये आले, हे जाऊन सांगता काय? हे सांगा. जेवढं भीती ते बाहेरचं नियमाचं आहे, त्यापेक्षा जास्त भीती आपल्या भावामध्ये असलं पाहिजे. आपल्या भावामध्ये किती स्वार्थ आहे, किती संकीर्णता आहे. संकीर्णतामध्ये आमचं विशाल दृष्टी नसणे, हे संकीर्णता म्हणतात. हे आपल्यामध्ये असतंय की नाही असतंय? पहिलं आपलं बघतो आपण, नंतर दुसऱ्यांचं. हे काय आहे? चांगले भाव आहेत काय?
खोटं भाव आहेत की नाही आहेत? हां, पहिले आमचं व्हायला पाहिजे, आपली खरेदी व्हायला पाहिजे, आपलं काम पहिले होणं पाहिजे, हे सगळं काय आहेत? आपलं म्हणजे हे मोह आहे की नाही, एक वाईट भाव आहेत की नाही आहे. आणि आपल्यापेक्षा जास्त जर बाजूवाल्याला मिळलं तर काय येईल आपल्या मनामध्ये? दोनदा जर जाऊ बाहेर गेले आणि आपण एकदा पण गेलो नाही, मग काय येईल? ईर्ष्या होणार की नाही? मनामध्ये असं वाटणार की नाही, हे वाईट भाव आहेत की चांगले भाव आहेत? सांगा. ह्या भावांच्या प्रायश्चित तुम्ही कधी घेता? कधी घेतला? घ्यायला पाहिजे की नाही? सांगा. मग आतापासून सुरू करा, लिहून ठेवा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत असले कोणते वाईट भाव आपल्या मनामध्ये आणले ते लिहून ठेवायचं आणि गुरुकडे जाऊन प्रायश्चित घ्यायचं. हे सुरू करा तुम्ही. कशासाठी? आपल्या सुधारासाठी. लिहून ठेवणार. लिहून ठेवल्यानंतर किती जाऊन किती वेळा आम्ही असं प्रायश्चित घेणार हो? हा, म्हणून भीती वाटणार. आमचे प्रायश्चित कम. गुरु काय म्हणतील? रोज रोज येत आहे ते, रोज प्रायश्चित असते काय, असं भीती वाटणार की नाही? म्हणून भीती वाटल्यामुळे ती लिहायचं सोडायचं नाही, भाव करायचं मतलब जागृती सोडायचं नाही. सारखं जायला वाटतंय म्हणून, लागतंय म्हणून जागृती ठेवायचं. किती ह्याचं पण प्रायश्चित घ्यायला सुरू करा तुम्ही आजपासून. लिहून ठेवणार काय? एक वही करा तुम्ही. आणि कोणत्या बरोबर कोणत्या प्रसंगामुळे आमचे भाव असं झाले. जर गुरु नसेल तर तुम्ही रात्रीमध्ये ते वाचून आतमध्ये पश्चाताप करून त्याबद्दल एक काय करायचं? जाप घ्यायचं. असं तर करू शकता ना. मग जर गुरु असेल तर आजचं तुमचं जे चूक आहे ते आणून गुरुना वाचून दाखवा. रोज रोज येणार मग आमचं काय समय? ह्या आपल्या सुधारासाठी हे असं व्हायला पाहिजे. आपण बाह्य जे क्रिया आहेत त्यामध्ये चुकलं तर भीती वाटते. आपले अंतरंग परिणामामध्ये जर भीती वाटलं नाही तर अजून आपण मोक्ष मार्गात आहोत नाही. धर्म समजलंच नाही आपण अंतरंगचे. आतमधील धर्म जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला मोक्षाचा मार्ग पण मिळणार नाही आणि आत्म्यामध्ये असं संस्कार पण येणार नाही. हे बाहेरचे करण्यानं आपल्या आत्म्यामध्ये संस्कार येणारच नाही. आत्म्यामध्ये संस्कार घालायचं असेल तर अंतरंगमध्ये वागून तुम्ही पहा. तुम्ही तुमचं परिणाम कोणत्या प्रसंगामुळे कसं होत्यात. तुरंत काय करायचं? तिथं हे वाईट गोष्ट आहे, वाईट विचार आहे, हे अन्न नाही, तस्स विच्छामे तू कडम तुरंत म्हणायचं आणि तुरंत एक कायसर करायचं. त्यावेळीच जेव्हा आपल्याला समजून येत आहे ना, आम्हाला राग आलं आणि रागाहून आपण काय म्हटलो? तोंडातून काहीतरी शब्द काढलो आणि आपल्याला माहीत झालं हे रागाहून आपल्याला तोंडातून शब्द हे आमची वाईट आहे, प्रवृत्ती चांगली नाही. तुरंत त्याच वेळी तिथंच उभे राहून 9 वेळा नमोकार मंत्र म्हणा. कशासाठी? पश्चातापासाठी, की आम्ही असं केलं म्हणून. आम्ही नाही करतो, त्यांनी केले, त्यांनी आम्हाला राग दिले. आज चालू होतं ना आचार्यश्री म्हणत्यात राग होतंय, राग करता की राग त्यांनी आणून देतात? क्रोध देतात समोरचे, आता आम्ही क्रोध करतो. सांगा, करता की देतात? आचार्य म्हणतात किती देतात? 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, किती देतात? माप आहे का त्याचं? त्यांनी दिलं, मग ते देत त्यांच्याकडून समाप्त होणार. ते तुम्हाला क्रोध देणार. ते देणार म्हणजे कोण देतात? ज्यांच्या जवळ असतात ते वस्तू ते देतात. मग त्यांच्याजवळ जे क्रोध ते देत असेल तर देत 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 त्यांच्याजवळ जे क्रोध समाप्त होणार आणि तुमच्याजवळ काय होणार? स्टॉक होणार. हे स्टॉक होत झाल्यानंतर आपल्याजवळ क्रोध वाढणार, त्यांचं समाप्त होणार. मग तुम्ही काय घेता? कशासाठी घेता? तुम्ही घेतला की त्यांनी दिले? विचार करा. क्रोध देतात का काही कोणी? आमच्या विचार, आमचे जे विचार दृष्टी असते ना, त्या दृष्टीमुळे आपल्याला क्रोध येते.
त्यांच्याबद्दल आपली दृष्टी कशी आहे हे विचार करा. आणि त्यांनी काहीतरी शिव्या पण दिले, बडबड केले, तरी सुद्धा आपण त्यावेळी जे आज सकाळी भगवंताचे दर्शन करून आले, त्या भगवंताचे चेहरा आठवून असंच चेहरा ठेवायचं. केव्हा? जेव्हा कोणी बडबड करतात ना, ते राग करतात ना, शिव्या देतात ना, त्यावेळी आपले चेहरा कसं ठेवायचं? सकाळी आज भगवंताचे आप दर्शन करून आलो तो आत्मा असं ठेवायचं. ह्यालाच म्हणतात आपलं राग. त्यांनी दिलं की आपण घेतलो नाही, आपण घेतो. राग कोणी देत नाहीत, क्रोध कोणीच देत नाहीत. आपण स्वयं आपल्या अज्ञानतेमुळे, आपल्या कषायाच्या उदयामुळे आणि नो कषायावर आपण काय करतो? समोरला पकडतो. आपल्या आतमध्ये कर्मानं पकडत नाही, म्हणून आपण क्रोध करतो. कोणीच काही आम्हाला कषाय, क्रोध, मान, माया, लोभ देत नाहीत, आपणच करतो. हे स्वीकार करायचं. हं? पुढे चलो. आता बहुत आध्यात्मिक आणि सुंदर आपला स्वभाव कसा आहे आणि स्वभाव कसं झाकलं हे सांगण्यासाठी खूप सुंदर काव्य आहे हे. मोहेन समृतं ज्ञानम स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदन कोद्रवही. बोलिए. मोहेन बहुत कोद्रवही. कोंदो बोलते हिंदीमध्ये. एक उदाहरण दिले आहे तिथं. ही इष्टोपदेशची विशेषता आहे. उदाहरण सांगून समजून दिलं तुम्हाला. प्रत्येक काव्यामध्ये उदाहरण दिले आहे. कोद्र म्हणजे कोदो म्हणतात. कोदो को काय बोलते मराठीमध्ये? एक धान्य असते. कोद्रू. हा, कोद्रू मध्ये कशा शक्ती असते? नशाची शक्ती असते कोद्रू मध्ये. आणि ते कोद्रू खाल्ले तर उन्मत्त होत्यात. हा, असं ते कोद्रू आहे. तो मोहेन समृतं ज्ञानम. मोहानं ज्ञान समृद्ध आहे, म्हणजे झाकला आहे, ढका आहे. कशानं ज्ञान झाकला? ज्ञानावरणी कर्माच्या उदयानं ज्ञान झाकलं पाहिजे. ज्ञान गुण आहे आणि ज्ञान गुणाला झाकणारा कोण असलं पाहिजे? ज्ञानावरणी कर्म. त्याच्या विरुद्ध कर्म कोण आहे? ज्ञानाच्या विरुद्ध कोण आहे आवरण करणारा? ज्ञानाला आवरण करणारा कोण आहे? ज्ञानावरणी कर्म. आणि हे तर काय सांगतात आचार्य? मोहेन समृतं. मोहानं काय झाकत आहे? ज्ञान. मग असं कसं? ज्ञानावरणी कर्मानं ज्ञान झाकतंय अथवा मोह कर्मानं ज्ञान झाकतंय? मोहाचं काम काय आहे आणि ज्ञानावरणीचं काम काय आहे? वेगवेगळे आहेत ना. वेगवेगळे गुण आपल्याजवळ आहेत आणि ते वेगवेगळे गुणाला झाकणारे अथवा मलिन करणारे ते वेगवेगळे कर्म आहेत. ज्ञान हा आपला आत्म्याचा गुण आहे आणि आत्म्याच्या गुणाला झाकणारा ज्ञानावरणी कर्म आहे. सुख, अनंत सुख आत्म्याचा स्वभाव आहे आणि त्या सुखाला झाकणारा वेदनीय कर्म आहे. इंद्रिय संबंधी सुख दुःख देणारा कोण आहे? वेदनीय कर्म आहे. आणि मोहनी कर्म काय करतो इथं? समृद्धं ज्ञान. ज्ञानावरणी कर्म काय करणार? मग जर मोह ज्ञानाला झाकत आहे, मग इथं मोहनी ज्ञानावरणी कर्म काय करणार? विचार करा. मोहेन समृद्धं ज्ञानम.
स्वभावं लभते नाही, स्वभावला लभतेने प्राप्त होत नाही. मोहाने झाकलेला जो ज्ञान आहे तो ज्ञान स्वभावाला प्राप्त होत नाही. हे वरती पहिली लाईनचा अर्थ आहे. झाला अर्थ काय? मोहेन मोहान समृद्ध ज्ञान, झाकला आहे ज्ञान, स्वभाव लभते नाही, स्वभावाला प्राप्त होत नाही. लभते नाही म्हणजे प्राप्त होत नाही. कशाला प्राप्त होत नाही? स्वभावाला. कशामुळे? मोहामुळे. मोहामुळे काय झाकतंय? ज्ञान. मग ज्ञान झाकणं म्हणजे काय? ज्ञानावरणी कर्म ज्ञानाला झाकलं पाहिजे. हे तर मोह कसं झाकत आहे? आणि मोहाचं काम आणि काय सांगितले त्याला उदाहरण देऊन, मत्तः पुमान पदार्थाना, मत्तः उन्मत्त झाला आहे, नशीला जो नशामध्ये येतो ना त्याला मत्त म्हणतात, उन्मत्त. आपल्या उसमें नहीं है, स्वभाव में. हाँ. पुमान पुरुष पदार्थाना, पदार्थों को, पदार्थांना, यथा मदन कोद्रवे, ज्या प्रकारे मदन कोद्रवे नशिले जे कोद्रे आहेत त्यांना खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे उन्मत्त होतो, ते होशमध्ये बेशुद्ध म्हणजे बेशुद्ध असतो, त्याप्रमाणे पुमान, मत्तः पुमान, पुमान म्हणजे पुरुष, मत्तः म्हणजे बेहोश आहे. पुरुष कसं होतो? बेहोश होतो. तुम्ही आता होशमध्ये आहात, शुद्धीमध्ये की बेशुद्ध? शुद्धीमध्ये आहात. मग तुम्हाला कोणताच मोह नाही. हे तर काय सांगितले? मोहाचा उदयाने कसं होतो? बेशुद्ध होतो. आणि तुम्ही बेशुद्ध नाही, तुम्ही शुद्धीमध्ये आहात. म्हणजे कोणताच मोहाचा तुम्हाला उदय नाही आणि तुमचा ज्ञान स्वच्छ निर्विकार वीत रागी तुम्ही बनला. शुद्धीमध्ये आहात ना तुम्ही? नाही. ज्ञानाला झाकणं म्हणजे इथं अर्थ काय घेतला आहे? ज्ञानाला झाकणं म्हणजे केवळ ज्ञानाला झाकलं नाही. ज्ञानाला झाकणं म्हणजे जे ज्ञानामध्ये विकार आहे, ज्ञानामध्ये जे मलिनता आहे, ते मलिनता देणं, मलिन होणं, मलिन करणं कशाला? ज्ञानाला. ज्ञानाला मलिन करण्याचा काम मोहाचं आहे. आणि केवळ ज्ञान न होऊ देणं हे काम ज्ञानावरणी कर्माचं आहे. आपल्याला जे ज्ञान आहे तो ज्ञानामध्ये, त्या ज्ञानामध्ये कषाय पण मिक्स आहेत की नाही? जे ज्ञान आपल्याला होते त्यामध्ये काही ना काही कषाय असतातच. म्हणून आपला ज्ञान निर्मल नाही. असं निर्मल ज्ञान जे नाही तेच ज्ञान झाकणं, त्यालाच म्हणते ज्ञान झाकणं. समृद्ध म्हणजे ज्ञान मलिन, मलिन ज्ञानाला समृद्ध ज्ञान म्हणतात. आणि असं मलिन ज्ञानाला मलिन करणारा कषाय आहे, मोह आहे. आणि जोपर्यंत ह्या ज्ञानामध्ये मोह जाणार नाही तोपर्यंत आपला केवळ ज्ञान पण होणार नाही. कषाय गेल्यानंतर 10व्या गुणस्थानपर्यंत मोहाचा उदय असतो, कषायाचा उदय. आणि तोपर्यंत आपला ज्ञान मलिन असतो. आणि ज्यावेळी 10वा गुणस्थान नंतर कषाय एक पण नसते आणि 10व्या गुणस्थान नंतर 11वा गुणस्थान जे आहे तिथं ज्ञानावरणी कर्माचा उदय आहे, तरी सुद्धा तो ज्ञान निर्मल आहे. म्हणून तिथं यथाख्यात चारित्र आहे असं म्हणतात. 11वे गुणस्थान यथाख्यात चारित्र म्हणजे यथाख्यात, जसं आपला स्वभाव आहे तसं स्वभावाला ते प्राप्त करून घेतलं. तो स्वभाव लभते नाही. जोपर्यंत मलिन आहे तोपर्यंत आपला ज्ञान आपल्या स्वभावाला प्राप्त करून देणार नाही. आपला ज्ञान आता मलिन आहे, गढूळ आहे. गढूळ आहे कसं आहे? एक
पॉटमध्ये, एक भांडीमध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये दोन वस्तू आहेत. एक पाणी हलत आहे आणि एक पाणी गढूळ आहे. गढूळ पाणी आणि हलत आहे म्हणजे योग आणि उपयोग. शुभ अशुभ उपयोग आहे आणि योग. हलणं म्हणजे काय? योगाची शक्ती. आणि गढूळ होणं म्हणजे काय? आपला अशुभ उपयोग अथवा शुभ उपयोग. म्हणजे ते गढूळ किती गढूळ आहे हे ज्ञान. पाणी कसं आहे? निर्मळ आहे. आणि त्या निर्मल पाण्यामध्ये धूळ आलं आणि धूळ मिक्स झालं, हे काम कोण करतो? मोह करतो. धूळ कण म्हणजे काय? मोह. आणि पाणी म्हणजे काय? ज्ञान. आणि ह्या ज्ञानाला एक कीचड काय म्हणतात? गढूळ करून देणारा आपला मोह आहे. तर आपला मोह किती गढूळ आहे? आपला मोह आपला ज्ञान तर आहे सगळ्याजवळ, तर त्या ज्ञानाला स्वच्छ करायचं आहे. ज्ञानाला वाढायचं नाही. आपल्याला ज्ञान जास्त पाहिजे ना. सगळ्यांची इच्छा काय असते? आम्हाला जास्त ज्ञान पाहिजे, इष्टोपदेश पाठ व्हायला पाहिजे, सब तत्वार सूत्र पण यायला पाहिजे, याचा अर्थ पण यायला पाहिजे, आणि जे पण शाळेत करतो ते वाढलं पाहिजे. ज्ञान वाढण्यासाठी पण तुमचं भाव असतंय आणि तुम्ही प्रयत्न पण करता. ह्यासाठीच इथं आलाय ना. इष्टोपदेशमध्ये काय सांगितले आहे ते ऐकण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी इथं आलाय. बरोबर आहे ना? इथं कशासाठी आला तुम्ही? ज्ञान प्राप्त करण्यासाठी. आम्हाला ज्ञानाची प्राप्ती पाहिजे. ज्ञानाची जास्त प्राप्ती. इथं ज्ञान प्राप्त करायला यायचं नाही, इथं आपल्या ज्ञानाला निर्मल करण्यासाठी यायचं आहे. काय उद्देश ठेवायचा? ज्ञानाला निर्मल करण्यासाठी यायचं आहे. गुरुच्या जवळ बस्तीमध्ये आपला ज्ञान निर्मल कसं राहील हे शिकण्यासाठी इथं यायचं आहे. ज्ञान वाढविण्यासाठी यायचंच नाही. जर ज्ञान वाढविण्यासाठी आलं आणि ज्ञान तर वाढलं पण निर्मल झालं नाही, तर अशा ज्ञानाला घेऊन काय फायदा? तुम्हाला सगळं हे पाठ झालं आणि तुम्ही खूप चांगलं तुम्ही पाठ करून आम्हाला दाखवला आणि त्यानंतर त्याचा अर्थ पण तुम्ही सांगितला आणि खूप सुंदर हे सगळं तयार झालं तुमचं, आणि ते पाठ करत असताना कोणीतरी तुम्हाला काही डिस्टर्ब केले, एकदम काय होणार? कशा आहे मग असलं ज्ञान फायदा काय? हा, हे तर खूप धर्मात्मा बनला आणि घरी जाऊन चिडचिड. हा, आपले कर्तव्य करायचं नाही आणि आपली जी नेचर असते ना, चिडचिड करायची, मायचिड करायची, स्वार्थाची, आणि काम जास्त, आम्हाला काय करायला वाटतंय त्यांना काय नाही, ह्याप्रमाणे जर मनात येत असेल आणि हे स्वभाव सुधारण्यासाठी आपण जर प्रयत्न केलो नाही, तर धरण्याचा प्रयत्न करा. आपला स्वभाव कसा आहे, आपली कमी कुठं आहे, आपलीच बघायचं, दुसऱ्यांची नाही. आपली कमी कुठं आहे, इथं दोघांमध्ये जर 1 मिनिटासाठी काही भांडण झालं, त्यामध्ये काय बघायचं? आपली कमी कुठं आहे, असं का झालं? आपण काय करतो? त्यांनी काय म्हटले, त्यांनी असं केले, त्यांनीच अगोदर बोलले, मी तर गप्पच होतो, अगोदर कोण नाही बोलले, त्यांनीच बोलले, असंच विचार करतो ना. आणि त्यांनी बोललं, आम्ही बोललो, आमचं काय चूक आहे? असंच करून आपण काय म्हणतो? आपण तर कसं आहे? स्वच्छ आहे. आपलं काहीच चूक नाही. असंच विचार असते ना आपला. आपले जे फोकस, आपले जो मनामध्ये जे येते की त्यांची गलती, तर आपल्याला कधी तर असं प्रसंग झाला, 1 मिनिटासाठी पण झालं, तर आपली कमी बघायचं. असं झालं कसं हे? त्यांनी म्हटले, आपण असं केलं नाही तरी त्यांनी काय केले? आपल्यावर आरोप केले, तुम्ही असं केला म्हणून, तुम्ही असं नाही करता, तुम्ही काम असं करता, तुम्ही स्वच्छ नाही ठेवता, काही तर असं असे करत असतात. आणि असं काय झालं, मग तिथं बघायचं खरोखरच आपल्यावर काही असं चुका झालं आहे काय, कमी कुठं आहे, आपल्यामध्ये कमी कुठं आहे हे शोधून मग
ते कमी सुधारायचं, पुन्हा होऊ देऊ नये. ह्यासाठी आपण असं पुन्हा होऊ देऊ नये म्हणून आपण कसं वागायचं, कसं विचार करायचं, हे सुधार कसं होईल हे आपल्या चुक बघायचं. ह्याला म्हणतात ज्ञानाला निर्मल करायचं. आणि ज्ञानाला वाढायचं म्हणजे इष्टोपदेश तुम्ही पाठ केला आणि ज्ञान निर्मल नाही केला, आपण कसं वागत आहोत, कसं विचार करतो, कसं राहतो घरामध्ये, समाजामध्ये अथवा आपल्या आडोस पडोस कुटुंबामध्ये कसं राहतो, कसं राहायला पाहिजे, हे जर विवेक नसेल तर ज्ञान तुम्ही किती पण पाठ करा, वाचा, स्वाध्याय करा आणि त्या पुस्तकाचं तुम्ही काय किडा, पुस्तकातलं किडा बना, ज्ञान वाढा, तुम्ही खूप वाढा, खूप पाठ झाला तुम्हाला, पण निर्मलता किती आहे, ह्याला म्हणतात ज्ञानाच्या निर्मलतासाठी. ज्यांच्या जवळ ज्ञानाची निर्मलता आहे त्यांना तेवढंच विवेक आणि निर्मल परिणाम आहे. आणि त्या निर्मल मनामुळे, निर्मल परिणामामुळेच आपली स्वभावाची प्राप्ती होणार आहे. ज्ञान वाढल्याने स्वभावाची प्राप्ती होणार नाही. स्वभाव म्हणजे मी आत्मतत्व आहे आणि आत्मतत्वाचा स्वभाव वीतराग, शुद्ध, निर्विकार जे आहे, शांत स्वरूप जे स्वभाव आहे, त्या स्वभावाची प्राप्ती ज्ञानाच्या निर्मलतेमुळे होणार आहे. आणि ज्ञानाची निर्मलता जेवढे जेवढे आपले विचारामध्ये जे कषाय मिक्स झाले आहेत ते कषाय कमी करण्यासाठी प्रयत्न जेवढं करू त्यालाच म्हणतात अंतरंग धर्म. आणि हे ज्ञानाची निर्मलता आहे. आता लक्षात आलं ना, आपल्याला ज्ञान जास्त प्रयत्न करण्यासाठी धडपड करायचं नाही, ज्ञानाला निर्मल कसं करायचं हे जर ज्यांनी शिकले मग त्यांना काहीच अवघड नाही. घरामध्ये पण नाही आणि मंदिरात पण नाही, कुठं पण नाही. आम्हाला कला आलाय ना, समोरची व्यक्ती काही पण म्हणू द्या, कसं पण आमच्या बरोबर व्यवहार करू द्या, आम्हाला माहित आहे आपल्या ज्ञानाला गडूळ होऊ द्यायचंच नाही. त्याची इफेक्ट म्हणजे त्याची जे रिफ्लेक्शन आहे ना, प्रकाश, ते आपल्यावर पडू देऊ नये. कसं आलं आणि गेलं आतमध्ये घुसू देऊ नये. एवढी कला आपण जर शिकलो मग ह्यालाच म्हणतात मोह कम करून आपल्या ज्ञानाला निर्मल ठेवायचं. एवढं प्रयत्न, ह्या प्रयत्नासाठी किती भाव लागेल हो, काही सांगता येणार नाही. तुमचे जेवढं प्रयास जास्त असेल तेवढं कमी भाव लागणार. आणि आताच तुम्ही सुरू केला की आता घरामध्ये, बस्तीमध्ये, कुठं पण असू दे, आपल्या ज्ञानाला निर्मळ ठेवायचं म्हणजे कशाय करायचं नाही. आपल्याजवळ जे ज्ञान आहे ना, समजून घेण्याची, पाहण्याची आणि सगळं पांच इंद्रियबद्दल जे ज्ञान असते ते ज्ञानामध्ये कशाय मिक्स जास्त असू नये, एवढं प्रयत्न आपल्याला करायचं आहे. आणि हे केलेलं प्रयत्नच आपल्याला दूर भव्य होऊन निकट भव्य बनवतो. दोन भव्य असतात. मोक्षात जाण्याचे अधिकारी कोण आहे? भव्य. आणि भव्य पण दोन प्रकारचे असतात, एक दूर भव्य आणि एक निकट भव्य. जे दूर भव्य असतात ते निकट भव्य बनू शकतात की नाही? दूर भव्य म्हणजे असंख्यात भावामध्ये मोक्ष जाणार, मोक्ष जाणार ते. जेव्हा आदिनाथ भगवान होते तेव्हा आपण कोण होते? भव्य होतो की नाही? समजून की आपण भव्य आहे, समजायला काय आहे है ना? आपण समजून की आपण भव्य आहे. आणि आदिनाथ भगवंताच्या त्यावेळी कालामध्ये आपण कुठं पण असू शकतो, पण कोणत्या गती पण असू शकतो. त्यावेळी आपण कोणते भव्य होते? दूर भव्य अथवा निकट भव्य? दूर भव्य. आदिनाथ भगवंता काळापासून आजपर्यंत असंख्यात भाव निघून गेले आपले, आणि त्यावेळी आपण दूर भव्य होतो. आणि आजपर्यंत आपण दूर भव्यच राहिलो, मग एक आणि आदिनाथ भगवान येणार की नाही? मग तोपर्यंत आपण दूर भव्यच राहणार. भव्य आहात, भव्यचे असंख्यात अनंत भाव पण निघू शकतात. तर असलं भव्य काय करायचं? भक्त तर आहे, शक्ती, कॅपॅसिटी आहे मोक्षात जाण्याची, सम्यक दर्शन प्राप्त करण्याची, रत्नत्रय प्राप्त करण्याची, तरी सुद्धा दूर 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 भव्य ह्या प्रकारे प्रयत्न करून निकट भव्य बनायचं आहे.
निकट भव्य कोणच आपलं बनविणार नाही. आपल्या स्वतःच ह्या प्रकारे ज्ञानाचं निर्मलता करून 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 मग आपण जे दूर भव्य आहे आपण निकट भव्य आजही बनवू शकतो. निकट भव्य म्हणजे 4, 5, 6, 7 भावामध्येच आपण काय करायचं, मोक्ष जाण्याची एवढी संस्कार आपल्या आत्म्यामध्ये द्यायची. आणि हे संस्कार जे आहेत निकट भव्य बनण्याची, हे कसं येणार, असं मोहाला समाप्त कम 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 करत. आता मोहाला आता आज आपण समाप्त करू शकत नाही, सोडू शकत नाही पूर्ण रूपेनं. यथाख्यात चारित्र आज नाही म्हणजे आज मोहाला कम तर करू शकतो ना. अनंतानुबंधी संबंधीचे मोह आहे, क्रोध मान माया लोभ येतं पण सोडू शकतो ना. अन्याय अत्याचार स्वार्थ, दुसऱ्यांचं माझं आहे हे पण माझं आहे तुमचं पण माझंच आहे, हे सगळे जे भाव आहेत. आणि कामासाठी तुमचं तुमचं आणि आमचं पण करा, आणि भोगासाठी आमचं पण आमचं आणि तुमचं पण आमचं. हे अनंतानुबंधी कशा आहे, अनंतानुबंधी संबंधी क्रोध मान माया लोभ आहेत, हे तर आपण सुधरू शकतो ना. मग त्यानंतर जे अप्रत्यख्यान आहे ना, ते अप्रत्यख्यांमध्ये अनेक व्हरायटी असतात. त्यामध्ये सुद्धा अप्रत्यख्यांमध्ये सुद्धा एक निर्मळ होऊ दे असं प्रयत्न जर आपण केलं मग प्रत्यख्यान होईल. मग आपण निकट भव्य आजच होऊ शकतो. दूर भव्य होऊन ह्या भावामध्ये आपल्याला निकट भव्य व्हायचं आहे, ज्ञानाचा निर्मळते ठेवून.